बाबा देवांची कट्टा मी नाही करणार, कारण शेवटी जे काय चाललंय ते आमची राजी गावची त्या परमेश्वराच्या आशीर्वादाने चाललंय, त्यामुळे ही कट्टा वगैरे नको बाबा करू. कारण आज आपण मुंबईकर चाकरमाने या ठिकाणी वास्तव्य होतो, तर प्रत्येक टायमात गावात जाताना आपल्या गावच्या देवाकडे गाराणा घालून येतो का, तर देवा परत गणपती घाल तसंच घेऊन जा आणि हेच जा बाबा. प्रत्येकाने गणपती शिमगो असा ते काय गावात एवढंच व्हाया, नाही तर काही ठिकाणी आज आमच्याकडे अशी घरा बांधून ठेवलेली मोठे मोठे बंगले, पण त्या घरांची राखण वांडर करत असतात. होय, त्या दिवशी दसऱ्यात एक चाकरमाने गेलो आणि वाडी तुळशीच्या पुढ्यात आणून ठेवता जर वांडरा घाप करून उडी मारल्या. 2 वर्षानंतर मी येणारच नाही आता गावात. आता त्या वांडराने याक ठरवलेला उद्या ग्रामपंचायतीत जातले आणि या सगळ्या घराचो 7-12 आजूबाजूची जमीन आमच्या नावावर करा म्हणून सांगतो. असं नको, कारण फोड लावी ते अशी जीवाला गावाकडची नाती, आणि हेच टिकून ठेवा. तुम्ही गावाकडे, आम्ही तुमचा सन्मान करणार, आम्ही इकडे आलो की तुम्ही आमचा आदर करा, आणि हीच एकात्मता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची राखून ठेवूया. बस, बाकी काय. धन्यवाद बुवा. मालवण पिल्लो पाण्यात या लोकांनी बघून नाही काय मालवण पाण्यामध्ये किल्ला येती भयंकर मर्यादा ठेवून करायचा बाबा. अंग हलू कसं आहे, कदंब सुद्धा आमची आम्ही बाऱ्या बघितल्या या ठिकाणी, पण त्यांनी कधी असा अपव्यय केला नाही. मग मी तेच सांगतोय की जे विडंबना करतात ना त्यांना कशाक सोडतात. चुकला तर चुकला म्हणून नका सांगा. आणि रिमिक्स काय, शिरला तू शिरला आणि म्हणतो कसा, तू परत छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगताना माका जर गावलंस संगडात तोडून गाळ्यात बांधलं. एवढा चांगला गाणं नाही मला म्हणा, तिच्यात काय माझ्यात काय जीव हा, ह्या वाईट मोठा घातले म्हणून झाड दिसत असं उभं राहिलं तर तुमका वाटतं सत्र खोट्या का झाड पावलेलं. दुसरा एक गाणं काढलेलं नाही शिंग्यात, काय बाळ गंगाधर रे या ठिकाणी सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्याकडून सन्मान्य गणेश पाटील यांच्याकडे 100 रुपयांचा लाख मोलाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. हो, तुम्ही बघा ही सांगा, तुम्ही माझ्यासाठी गाणं म्हणता, पण तुमच्यासाठी मी अगदी ब्लॅक अँड व्हाईट मधल्या एक गाणं म्हणतो. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमात बघा आजकाल बुवा मगाशी सनी लिओन, हे सनी लिओन अरे गाव गेलो त्याच्याबरोबर फिरॉन आणि हो म्हणता सनी लिओन तिचा आवाज काढून काढलं तो बरोबर आहे, कारण तो व्हॉट्सअप आला ना लाल बिल करत असतात चांगला बघ. सनी लिओन या ठिकाणी चाकरमाने सांगत आपण बॉम्ब मारी होतो, मिल बंद झाले, पण ते का बंद झाले याचं संशोधन मी केलंय. ह्या बायकांनी कपडे घालून टाकले, तर मिल वाला फुलावर कपडे काढून एका मित्रात 4-4 जणांचे ह्या हिरोईनचे कपडे शिवून होतो. तो इतक्या लांब कापड काढून काय करतो, त्याच्यापेक्षा म्हणून लावलं हे बंद करून मॉल काढूया. आज माता भगिनी बस करा, आपली संस्कृती तुमच्या हातात आहे. आज अधर्म अत्याचार बलात्कार होत आहेत, का होत आहेत. आपण आपला पोशाख 5 वारी 9 वारी साडी घालून जर बाहेर गेलो, वाकड्या नजरेत बघण्याची हिंमत नाही कोणाची. आम्ही काय करतो, येतो टॉप आणि ढोलनाच्या खाली जीन्सची पॅन्ट घालून फिरतो. आणि जिन्यावर उतरत लागला बायो काय असा ओढतला पोराचं घरात ना तर वाढते अंगाचा घालून इला असतं, तर हय बोलूची काय गरज नाही. सत्य म्हणजे वाईट आम्ही काय बोलणार, ज्या नजरेसमोर दिसतात आम्ही सांगत आहे. आता ती जीन्सची पॅन्ट असली ढोलनाच्या खाली, समजा अशी एखादी सत्यनारायणची पूजा असली आमच्या गावाकडे जमनीरच असता, काही ठिकाणी याच्या जमनीर असल्यानंतर तरी लाईन असता आणि समीर कदम ₹1,000 रुपयाचा कॉईन घेऊन हातात उभा, त्यांना त्या कॉईनचा करायचा का, काय करायचं. आता पीसीओ बंद झाले, काय करायचं मागा सांगा. म्हणजे आपली संस्कृती आपल्या हातात आहे. कारण लक्ष्मणाने सुद्धा
त्या हरणाच्या मागणं प्रभू राम गेले आणि धावताना सीतामाईला एक रेषा आखली होती, रेषा, लक्ष्मण रेषा. काय सांगितलं माई, या सीमेचं उल्लंघन करू नको, तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण नकळ सीतामाईंकडनं त्या सीमेचं उल्लंघन झालं आणि रावणानं बोलवली. मग केला मोठा रामायण घडलाय, कल्ला तुमचा काय, कल्ला तुझा मोर आणि करपाटला तुझा कालिस्ता, कल्ली तू म्हटली सगळा गळपाटला. या ठिकाणी सिद्धेश परब आणि तेजस पारकर यांच्याकडनं रुपेश परब यांच्यासाठी 100 रुपयांचे पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बघा, ही संस्कृती आपल्या हातात आहे. आपण आता घरातनं बाहेर पडतो, वाकड्या नजरेने कोण बघणार नाही. आणि हो मला काय सांगा होतो, मी आता चालू ठेवा म्हणणार नाही, पण घरात जाऊच्या आधी काय हातात तर ठेवून जा. सिद्धिविनायक मित्रमंडळ सन्मान्य गणेश मुळे, कैलासवासी गणेश मुळे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुनील अपराज यांच्याकडे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य गणेश भिडे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्याकडून सुनील अपराज, अमित कोचरे, गणेश पाटील, राजेश अपराज, पप्पू परब, नूतन सोनी व तेजस पारकर यांच्याकडनं 200 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक मित्रमंडळ भाईमुळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अमित खोत्रे यांच्याकडे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. नगर सादर करताना त्यातनं मनोरंजन उगाच गाडी बसणार नाही, त्यासारख्या भरपूर होता. सोन्या काय का आरची, हा सैराट म्हणता, सैराट आरची बरोबर मी म्हणता लई बोलत असते की बोला बरी या. ते काही गेले ते परिचय दिले, ते तू होतं वाटतं त्या पिक्चर मध्ये होतच ना. हे चेन्नई एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस चला हो माग आलंय साबून लावून. चेन्नई एक्सप्रेस लंगड्या लंगड्या परदी काय तो पिक्चर तुला काय कळलो त्याच्यातला काय अर्थ. अरे ती पर्शाने आरची खुलावली. नका सांगाय पळान जाऊ जाऊ तिकडे हैदराबाद जाऊची गरज काय. आमच्या सिंधुदुर्गात खैली झाडी फिरू पाहून सगळा हात आणि एका हैदराबादेकडे जाऊन मोठं संसार टाकणार गेलो ना आपल्या कर्मात. आमच्याकडे ह्या कानाचा त्या कानात काय करणार. आवाज में शादी बापू मैंने प्यार करी त्यांच्यातही घुसमात काय करणार नाही. पण म्हशींची त्या वाड्यात जर काही लपान रवली असती ना, अशा पण गावतच नाही. त्या पिंच्या बापाशी का त्याच्या आज्यापर्यंत सुरू प्रयत्न केला कधी गावली. तुमच्यासाठी जुन्या जमान्यातलं गाणं बघा, त्यावेळी सुद्धा प्रेम होतं. आता काय मगाशी सांगितलं तसं निळू फुले, निळू फुलेंनी काय सांगितलं, पहिले ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाचा आदर्श घातला. त्याच्यानंतर आले आमचे निळूभाई, त्यांनी डायरेक्ट बाई वाड्यावर या. म्हणजे किती त्या शिक्षणात प्रगती नाही. बाई वाड्यावर या. हा पाचक बाई त्या नादात जाऊ नको तू. तो राणादा तुझा खरी चिरडून मारी सांगता येणार नाही. चालतंय की राणादा पाचक बाई सिरियल आता झी मराठी खरोखर आवशी आमचं पाणी नाही गावता. झी मराठीचे चॅनल संपल्याचे गावा तिकडे घ्यावा. खरोखर मी काहीतरी करतलं ह्याच्यावर, नाही तर रिमोट पळवतले. राणादा त्याच्यानंतर ती एक सिरियल. आता माका सांगा, राणादा अडाणी माणसाचं मास्तरीन बायको म्हणून गावात असत तर हे कोण शिकती तुझ्या शाळेत. काय आदर्श याच्यात ना घ्यायचा. दुसरी एक सिरियल फुलका कळी फुले ना फुलात कशी खुलणार कशी. सिरियलचं नाव ठेव सुद्धा काल लागता. काय म्हणते विचारले माझा लगेच एका
पण मग त्या रात्रीचं खेळ झाले सिरियलने आपल्या सिंधुदुर्गाचं नाव रोशन केलं. नक्की कुमार सिद्धेश परब, कालाडॉन मनीष ठाकूर यांच्याकडनं, अमित खोत्रे यांच्याकडनं हे 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे पक्वाद वादक रुपेश परब या सिद्धिविनायक मित्र मंडळ सन्मान्य विनायक सवणी यांच्याकडनं 100 रुपयाचं लाखमोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक मित्र मंडळ सन्मान्य गणेश पाटील, अमित खोत्रे, राजेश अपराध, पप्पू परब, सुनील अपराध व तेजस पारकर यांच्याकडनं पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. गणेश चालू करतो त्याच्या माध्यमातून नवीन जुन्याचा हा काय गाणं म्हणून दाखवते पटकन बुवा. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा म्हणजे पहिले सिनेमे त्यावेळीचे हिरोईन सुद्धा गाणी म्हणायचे. पण आताच्या गाण्यात बघा प्रत्येक कडव्यात एक ड्रेस बदलला हिरोईन. त्याला एका झाडाची फाटी धरून गाणा संपापर्यंत ती हिरोईन याच गाणं म्हणायची. झाड कोकळान पडला तरी चाला पण फाटी नाही म्हणायची. आणि त्या गाणं म्हणायची कसा क्यों आगे पीछे प्यार कर दे क्या मेरे दीवाने क्या मेरे परवाने हो आगे आगे क्यों आगे झालाय पगार पूर्ण घेईल रोख नको उधार गोष्ट पटली खासकन फुटली साठली वाटली खासकन फुटली जवळाती आणली पुढे काढतो काय पण बोलतो दात पुढे काढतो काय पण बोलतो याची कोपरीत सटाकली याची कोपरीत सटाकली या समीर कजमान हरिनामाची वाट लावली या समीर कजमान हरिनामाची वाट लावली समोरी नगरी सामना रंगला समोरी नगरी सामना रंगला भजन रसिक बघायाला वादात पुढे काढतो काय बोलतो वादात पुढे काढतो मगन बोलतो याची कोपरी सटाकली याची कोपरी सटाकली या समीर कजमान हरिनामाची वाट लावली या समीर कजमान हरिनामाची वाट लावली काय काय बोललो मागा मागाची बोला होतं माझ्या काळजा घरे पडावं माझं विचार केलं आता बरं आपल्याकडं मगाची काय नसतो प्यावा अरे कोण बोलतो गावात
अर्पुल बुद्रुक गावातर्फे सिद्धिविनायक मित्र मंडळ कडून हार्दिक अभिनंदन. अभिषेक शिरसाट बुवा बघा बुवा येईल आता माझ्या गावचं. मी बोलावलं नाही पण ऑटोमॅटिक सगळ्यांना कळला आणि इले आणि प्रेम म्हणा नको गावाला गेले नाही म्हणा. कारण तू माझ्या गावची इज्जत पहिली काढलं तू गाव देणार या ठिकाणी हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एखादं करू म्हणा इच्छा पूर्ण करणार. 100 रुपयांचं पारितोषिक आलं. हो कोणी होणे नाही कारण कोकणात असणाऱ्या असंख्य कला नमन गण गौरव भारूड दशावतार शक्तिपुरा पण कोकण कलाभूषण ही किमया साध्य केली ती फक्त चंद्रकांत कदम आणि चंद्रकांत कदम उद्या आम्ही एकटे जातो. खरी गोष्ट कारण काय झाला वाटलं माहित आहे. ही गडबड माका नाही होतो कोण जोडी वालो आणि ह्याचा नाही होता भजन. त्यामुळे त्या परमेश्वराने आमची सांगड घालून दिल्या ना. आता मे महिन्यापर्यंत हेच जात पुढं आणि ह्याच कुपोषित बालक बघूचा करते आता काय झालं. आता लिव 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 त्यानं आपला DSP ना जीएम ची त्याला नाही वापरली वापरून त्याची शाही सापणारच नाही. कारण तो जो जीएम ना तो शाही सापत कधी तो उतरा कधी देत नाही. उतर हात वाईट कापत त्यामुळे जीएम आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही. जीएम जवळ तर सांगा नाही सांगा तुम्ही कांद्याला काय सांगावं. कांद्याला काय सांगावं. फक्त संतात या सुंदरी या सुंदरी या समीर कदमान हरिनामाची वाट लावली. या समीर कदमान हरिनामाची वाट लावली. काढतो काय पण बोलतो. काढतो काय पण बोलतो. या समीर कदमान हरिनामाची वाट लावली. या समीर कदमान हरिनामाची वाट लावली. कलेच बाहेर गरडो मिवली. कलेच बाहेर गरडो मिवली. कल्याण डोंबिवली तर काय माहिती हा काय बरा सुचला तुका
कल्याण डोंबिवली आज खरोखर आपला चाकरमानी या ठिकाणी वास्तव्यात आहे आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी भजन म्हणा, दशावतार म्हणा, शक्तितुरा म्हणा, या ठिकाणी गावातील कलावंतांना मानाचं व्यासपीठ देण्याचं काम या ठिकाणी डोंबिवलीकर बांधव करतात. सर्व तुमच्या तुम्हीच करा जोरदार टाळ्या. या कला आहेत मला, हा कला माणूस मरून जाणार पण कला मात्र जिवंत राहणार. देण्या घेण्याचं काम आज आमच्या पंचरत्नाने केले. कैलासवासी पाटील आज हा जो भजन संप्रदाय त्यांनी त्यावेळी बुवा मारामारी कुठा कुठे केली असती तर आज अभिषेक शिरसाट संदीप कदम बुवा जन्मात दिले नसते. आजकाल हे तकडे बघ कर्णपाठ फोडी, हे तकडे बघ ह्या करी हीच भजना चालू आहे बाबा. आम्ही तर करणार नाही, कारण ह्या 5 वर्षाच्या भजनाच्या कारकिर्दीमध्ये अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर डबलवाऱ्या करण्याचं भाग्य आम्हाला लाभले आणि खरोखर ही माझ्या आई वडिलांची आणि माझ्या सिंधुदुर्गवासियांची पुण्य आहे. मी माने फक्त ज्येष्ठाला ज्येष्ठत्व देऊनच वाऱ्या केल्या पाहिजे. बुवा कोण मोठा नाही या जगात, सगळ्यांचा गर्व झालो होतो, दिमाग सुद्धा झालो होतो माहिती ना. तू काय रे मला शिका बोलतो मी विचारलं उद्या ट्रेन मध्ये होय भीती लागली की काय ट्रेन मध्ये भेटी वाजली पण ती येईल आता उद्या एक प्रकारच करूया. ऐकलं काय, कारण तू तसं दिसत एखादी नाही फळी न्याव्या फळी यायची एका ते बेरिंग लागतं तर बेरिंग रे मार्केटिंग ते लावूया आणि दुकान असे हाफ पॅन्ट घालतो मी त्याच्यात खाली काय दिसता नाही असं त्या फळीवर बसून राहायचा फक्त आणि झाला तरी उडतोय पुढसून पैसा माझ्याकडे ठेवतो तो तुझा किती आणि वळतोय ना. उद्या वाईट ट्रेन मध्ये फिरायला बघूया. हा पैसो देणार नाही मात्र मी तुला आणि असा तुम 1 पैसा दोगे तुम्ही 10,000 देगा. हे चालू करूया. नाही येणार एवढे दिवस वाईट सोन्या नाही येणार, कारण भजन नामस्मरण कीर्तन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मराठी माणसाला भीक मागायची पाळी येणार नाही. आपलं कामच नाही. ह्या चालू ठेवा बघ न मागता किती जमा झाले ते मागलंय मी त्यांनी ओळखलं नाही. कांदेश्वर पैशासाठी या ठिकाणी सिद्धेश परब, नूतन सोनी, अमित खोत्रे, राजेश अपराध गँग आणि मग आमची भाषा आता कळलं. मग 200 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलाकार भजन म्हणा, दशावतार सगळ्यांच्या माध्यमातून डोंबिवलीकरांसाठी करमणूक नामस्मरणाचं साधन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी खरोखर ही माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिम्मा लक्षात घ्या. थोडा मोठ्या कलाकारांनी थोडा मोठ्या कलाकारांनी पावनभूमी आजही केली, पावनभूमी आजही केली.
या क्षेत्रात आपलो मी गजर कधी म्हणत नाही पण तुझ्यासाठी खास बसून काही चाललं डोंबवली काही चाललं डोंबवली रोज माका दिवशी मी म्हणे ह्याका डोंबवली आले कसे बोला मी कोणाचा काय केलं सिद्धिविनायक व हरकुल उत्कृष्ट प्रतिष्ठान यांच्याकडून सुनील अपराध व सन्मान्य राजेश अपराध व अमित खोत्रे यांच्याकडनं पुन्हा एकदा 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. मोठे पण नाही पण आपण जे भजन आत्मसात करतो किंवा आपल्या गुरूंकडनं आपण घेतोय त्या गुरूंचा आदर करावा. म्हणजे बुवा असा म्हणजे नाही करत असं मी म्हणत नाही पण सगळ्यांसाठीच मी सांगतो कारण गुरु विचार नाही ती गुरुणी प्रत्यक्ष चक्र पाणी उभा असेल आपल्या गुरूंच्या आज्ञेत वागा नक्की तुम्हाला यशाचं एक एक पायरी करून तुम्हाला शिखरापर्यंत तो परमेश्वर नेणार. आणि सगळ्यात मोठा गुरु आपला कोण असेल तर बुवाने सांगितल्याप्रमाणे आई वडिलांचे आशीर्वाद नक्कीच सांगतोय. घरातनं बाहेर पडताना आई वडिलांच्या पाया पडा हा खरा पुण्य भेटणार. याची मागे गंमत झाली असते ह्याची मागे गंमत झाली. ह्याचं एक बारको पुट्टेनो आहो संस्कारिक माणूस म्हणजे चांगला मगाशी बघितलं असतं चांगला शिकवता तसा पुट्टनाक आपल्या संस्कार की बाबा रे सगळ्यांच्या पाया पडायचं आंघोळ बिंघोळ करून आल्यानंतर त्या दिवशी सकाळी याच्या घराकडे गेलं. मका म्हणता मग माझे पेपर वाचत बसा तर पण माझ्या पुतण्याची ओळख करून देतो बिचारो बारको बाबू बबन आमचं बबन तो हिलो आंघोळ करून हिलो टॉवेल लावून हिलो टॉवेल लावून हिलो आणि बुवांच्या पाया पडा गेल्याबरोबर बुवानी 2 फूट पाठी उडे मारले. मी म्हटलं ह्या काय प्रकार बुवा एवढं संस्कारिक पोरगो म्हटलं आंघोळ केल्यानंतर तुमच्या पाया पडा किलो आणि तुम्ही पाठी कशा उडी मारता. बुवा सांगतात ना ह्यालाही मोठा राजकारण तुका नाही कळणार. म्हटलं काय का नाही एका पाया पडल्यानंतर घंटा वाजूची सवय म्हणतात उडी मारले. सुंदर भजन बोलण्यासाठी आम्ही आमच्यापर्यंत म्हणून या ठिकाणी माझे गुरुमाऊली कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ यांनी अजरामर केलेला कोकण दर्शन या गजराची थोडक्यात झलक तुम्हाला ऐकून दाखवते.
आजकाल बघा भजनाच्या पद्धतीमध्ये भारूड हद्दपार होत चाललंय. आपण ही पद्धत कुठून तरी पुन्हा पेन्सिलचे माध्यम सुद्धा टायमिंगचं बंधन आपण ठेवलं तर भारुडापर्यंत सुद्धा जाऊ शकतं. काय वाईट नाही याच्यात. भारुडापर्यंत फक्त टायमिंगचं बंधन हो. आता जास्त वेळ घेतात मानवी घेतोय कारण मग अशी मनाक लागलं तुला पाठसूनच गावची सवया बोललं. अरे होय मना काय झाला बोलणी गोष्टी जाऊया ना गावा. होय मना काय बोलतो का. या ठिकाणी अमित हळदे यांच्याकडे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद.